रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. त्याच्यामध्ये आपलं ज्याचं चिंतन आहे ते तुम्हाला सगळ्यांना एकत्रित घेऊन हे आपण आज चिंतन करतो. याच्यामध्ये किती मुलांना मुलींना वाटतं की सर मी माझा जन्म मनुष्य जन्म हा माझ्या इच्छेप्रमाणे घेतला, माझी इच्छा होती म्हणून मी मनुष्य जन्माला आलो. किती जणांना असं वाटतं? बोला की. कुणाला असं वाटतं का सर मी माझ्या इच्छेप्रमाणे सर मनुष्य जन्म घेतला? बघा, नीट लक्ष द्या. आपल्या दुःखाची कारणं बघा. मग ज्या मनुष्य देहाला आपण आलेलो आहे तो जन्म आपल्या इच्छेने जर मिळाला नसेल तर आपण जीवनामध्ये ज्या ज्या काही इच्छा करतो, लक्षात आलं का तुमच्या? कोणत्याही इच्छा असतील. मग प्रत्येकाची इच्छा ही असते की मला धन मिळावं, माझं लग्न व्यवस्थितरित्या व्हावं, सुंदर अशी पत्नी मिळावी किंवा सुंदर असा नवरा मला मिळावा, जन्माला येताना मी सुंदर अशा आईवडिलांच्या पोटी जन्म घ्यावा. असं वाटलं का नाही तुम्हाला? तुम्ही ज्या आईवडिलांच्या पोटी जन्म घेतलेला आहे ते तुमच्या इच्छेप्रमाणे घेतलाय का? घेतलाय का? ज्या आईवडिलांच्या पोटी तुम्ही जन्माला आलेला आहात ते सुद्धा तुमच्या इच्छेनं नाही. खरं आहे का खोटं आहे? मला मनुष्य जन्म मिळावा अशी इच्छा ठेवल्यामुळं सर मला मनुष्य जन्म मिळाला असं कोण आहे यामध्ये? आहे का? म्हणजे हा जन्म आपणाला मिळण्यासाठी काहीतरी कारण असावं. कारण कार्य घडलेलं आहे. सध्या तुम्ही आहात का नाही तेवढं मला सांगा. तुम्ही आहात, दिसताय तुम्ही मला, म्हणजे कार्य घडलंय. म्हणजे याच्यासाठी काहीतरी कारण असणार आहे का नाही? हे कार्य कुणी घडवलं? अशी एक जगामध्ये अदृश्य शक्ती आहे ज्या शक्तीमुळं आम्हाला वेगवेगळे देह प्राप्त करावे लागतात. वेगवेगळे देह, कुत्र्याचा असेल, मांजराचा असेल, मनुष्याचा असेल, वनस्पतीचा असेल. पण एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छितो. पाप आणि पुण्य हे ठरवण्याचा अधिकार मनुष्याला नाहीये. येतं का लक्षात तुमच्या? पाप पुण्याचा निवाडा जो आहे तो भगवंताच्या तिथे होत असतो. आयुष्यात यांनी काय पाप केलं, आयुष्यात यांनी काय पुण्य केलं, पहा. जसं म्हणजे ती एक परीक्षा असते आणि त्या परीक्षेमध्ये कोणाला किती मार्क पडतात आपण धरून चालूया 100%. यामध्ये जे तुम्ही लिहिलेलं नाही, जे तुम्ही परीक्षेत उतरवलेलंच नाही त्याला मार्क मिळतील का? अरे मिळतील का? पाप आणि पुण्य म्हणजे काय ते मी सांगतो. पण पेपर लिहिलाय हे मान्य आहे का नाही तुम्हाला? अरे हे मान्य आहे का नाही तुम्हाला? पेपर लिहिलाय तुम्ही. परंतु सर मला 80% मार्क मिळाली, मला 60% मार्क मिळाली. 80% मार्क मिळाली
याचा अर्थ असा आहे, मला 20% मार्क मिळाली नाही, मग त्याला आपण हुशार समजतो का ढ समजतो तेवढं सांगा? हुशार समजतो. 80% मार्क मिळाली ना, अरे कळतंय का मी काय म्हणतो? मग मनुष्य जन्म म्हणजे तसा आहे, लक्षात ठेव. आणि हा जन्म जो आहे, मिळणारा हा जन्म आपल्या आयुष्यामध्ये सर्वात श्रेष्ठ जन्म आहे. आहार निद्रा भयमैथुन सर्व योनीसी समसमान जाण परी मनुष्य देहीचे ज्ञान आघात जाणता. इतरांपेक्षा आपल्याकडे जादा भगवंतांनी शिदोरी देताना काय दिली? ज्ञान. इतरांपेक्षा आपल्याकडे ज्ञान जास्त दिलं. मग हे ज्ञान तुम्हाला जे दिलेलं आहे, त्या ज्ञानाचा वापर करून इच्छा न ठेवता, लक्ष द्या, कारण जन्मच इच्छेनं आपल्याला मिळालेला नाही. मिळाला का? आई वडील सुद्धा इच्छेनं मिळाले नाही का? मिळाले. हे आपण जेव्हा तिथे भगवंताच्या समोर पेपर द्यायला बसलो, मग पेपरमध्ये तुम्ही काय लिहिता सांग? वर्षभर अभ्यास केलेला लिहिता का पुढे अभ्यास करायचा आहे ते लिहिता? मला सांगा. बरोबर आहे का नाही? जो वर्षभर काय अभ्यास केलेला आहे, अरे बरोबर आहे का नाही? आता समजा तुम्ही 12वीला आहे, पेपरमध्ये फक्त 12वीचाच येतं, म्हणून एखाद्या 18 वर्षाच्या मुलाला डायरेक्ट 12वीत बसवला आणि त्याला पेपर द्यायला लावला, तर त्याला पेपर देता येईल का? तेवढं सांगा. का देता येणार नाही? हा, 12वी पर्यंत जे पाठीमागचं 11वी पर्यंतचं जे शिक्षण आहे ते त्यांनी घेतलेलं नाही. परंतु मनुष्याच्या जीवनामध्ये असं होत नाही. लक्षात ठेवा, जे 11वी पर्यंत तुम्ही 11वी पर्यंत जे तुम्ही जन्म झाल्यापासून जे 11वी पर्यंत जे तुम्ही काही आत्मसात केलेला आहे, त्याला संचित कर्म आणि प्रारब्ध या दोहोंमध्ये त्याचा समावेश होतो. लक्षात येतंय का मी काय म्हणतो? आपला जन्म कसा झाला हा आजच्या शुभ दिनी, आणि जन्माला येऊन आपण काय केलं पाहिजे आहे? आपल्या आयुष्यामध्ये कुणाकुणाचं महत्व आहे ते मी सांगतो, की जेणेकरून ही शिदोरी तुम्हाला आयुष्यभर पुरू शकेल. मग 11वी पर्यंत झालेलं शिक्षण, मग 5वीत काय शिकला, 6वीत काय शिकला, 7वीत काय शिकला? बरोबर आहे का? अरे बरोबर आहे का नाही? तुम्ही एकदम 12वीत आला का हो? आला का हो? तसं तुमचा एकदम मनुष्य जन्म झाला का हो? तुमचा एकदम मनुष्य जन्म झाला का? जसं तुम्ही 12वीत एकदम आला नाही. येतंय लक्षात तुमच्या? तसा मनुष्य जन्म तुमचा एकदम झालेला नाही. बरं, तुम्ही आला का नाही 12वी मध्ये? आलेला आहे, हे तर सत्य आहे ना. तुम्ही 12वी मध्ये आहात हे सत्य आहे का? असत्य आहे? सत्य आहे. म्हणजे मनुष्य जन्म आपणाला मिळाला हे सत्य आहे. बरोबर का नाही? बरं, तुम्हाला वरच्या वर्गात कुणीतरी ढकललं का नाही?
अरे ढकललं का नाही? हां बरं, 5वीत जी तुमची प्रकृती होती तीच प्रकृती आता आहे का 12वीमध्ये? सगळ्यातच वाढ झाली. अरे बरोबर आहे का नाही? हे चांगलं भोजन, प्रत्येक वर्षी चांगलं भोजन केलं, बरोबर आहे का? देण्यात आलं का तुमच्या? प्रत्येक जन्मामध्ये चांगलं कर्म करत 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 आल्यामुळं पुण्याईची सामुग्री वाढली की लक्षात ठेवा आपला मनुष्य जन्म होतोय. पाप पुण्य समान झालं. पण हे आपण ज्या वेळेला भगवंताच्या चरणी अर्पण करून कुठलंही कर्म करतो, कोणताही कर्म असू द्या, ते चुकीचं आहे का बरोबर आहे? तुम्ही लिहिलेला पेपर चेकिंग तुम्ही करता का दुसरा कोण करतो? तुम्हाला मस्त कॉन्फिडन्स असतो, मी याचं लिहिलेलं उत्तर बरोबर आहे म्हणून. पण ते बरोबर आहे का चुकीचं आहे हा ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? जो पेपर चेक करतो. तसा पेपर चेक करणारा तो आहे, आणि तो जगामध्ये एकच आहे. येतंय का लक्षात तुमच्या? आणि तुमचा पेपर चेक झाला असं वाटतंय का नाही तुम्हाला? पेपर चेक झाला सुद्धा यात कोणाकोणाला वाटतंय की सर मला मार्क खूप कमी पडली बघा, देवानी माझा पेपर चेक केल्यानंतर मला खूप कमी मार्क पडली, असं किती जणांना वाटतंय? त्यांनी हात वर करा. चला, कुणाला वाटतंय का असं? अरे वाटतंय का? अरे वाटतंय का रे? काय वाटत नाही सांगा बरोबर? अरे काय वाटत नाही? किती साधं सोपं आहे का नाही याचं उत्तर? परंतु तुम्ही ते सांगू शकत नाही. आता तुम्ही कोण आहात? मनुष्य आहात का कोण भिन्न आहे याच्यामध्ये? बरोबर आहे का नाही? म्हणजे सर्वांना समान मार्क पडलेले आहेत, बरोबर आहे का नाही? मग कोणाला कॉपी करून पडले असतील, शेजाऱ्याचं बघून लिहून कोणाला पडले असतील, पण मार्क समान पडले, हे खरं आहे का नाही? अरे भाई का नाही? म्हणजे पेपरच्या वेळेला तुम्ही काय केलं? अक्षर चांगलं काढलं का? पेपर लिहिताना तुम्ही क्रिया करताय ना? अरे बरोबर का नाही? हा, कुणाचं बघून लिहिलं का? कॉपी केली का? त्या पद्धतीनं पण मार्क मिळाले, हे कराय ना? मनुष्य जन्म मिळाला, हे खरं आहे का नाही? मार्क सर्वांना समान मिळाली, हे खरं आहे, पण ती त्यांनी कशी मिळवली? सगळ्यांनी समान पद्धतीनं मिळवली का रे? अरे मिळवली का? पण सर्वांना समान मार्क मिळाली, सर्वांना एकच जन्म मिळाला. कुठला? मनुष्य जन्म. मग यामध्ये काय जातीचा काय प्रॉब्लेम येतोय का? येतोय का? नाही. आपला जन्म कुणापोटी झाला? मनुष्याच्या पोटी झाला का कुत्र्याच्या पोटी झाला? आपल्या आई वडील ज्यांच्या पोटी आपला जन्म झाला ते मनुष्यच होते ना. लाईक बिगेट्स लाईक. दिस इज द प्रिन्सिपल, मेन प्रिन्सिपल ऑफ जेनेटिक्स. बरोबर आहे का नाही? जसं 12वीच्या पेपरला आता तुम्ही क्रियमान कर्म कशाला म्हणायचं बघा, पेपर लिहिताय का नाही, त्या वेळेला तुम्ही अक्षर कसं काढताय? बरोबर आहे का नाही? अरे हो की नाही? छान अक्षर काढलं पाहिजे का नाही? तर आपल्याला मार्क चांगली मिळणार आहेत का नाही? मग आता मनुष्य जन्म मिळाला का नाही? आपल्याला मिळाला का नाही? पेपरला तर बसलो हो आपण, पर पेपरला बसल्यानंतर आपण अभ्यास करून चांगली मार्क मिळवणं आवश्यक आहे का नाही आवश्यक तेवढं सांगा. बरोबर आहे का नाही? मग आता ही मार्क तर आपल्याला चांगली मिळवून लक्षात ठेवा, मनुष्य जन्म तर मिळाला. इच्छा आपली यामध्ये आहे का? कुणाची आहे का इच्छा? सर मी इच्छेने मी माझा मनुष्य जन्म मिळवला, आहे का असा कोण? मग इच्छेनं जर मनुष्य जन्म मिळतच नसेल तर या जन्मात येऊन आपण ज्या काही इच्छा करतोय विनाकारण,
त्या न कळत आपणाला दुःख देऊन जातात का नाही सांगा बरोबर. अरे जातात का नाही. हां, तसं तुमच्या आयुष्यात इथून पुढे जे काय घडणार आहे लक्षात ठेवा, ते पाठीमागचा पूर्ण पाठीमागच्या जन्मामध्ये तुम्ही काय काय कृत्य केलं ते संचित साठलेलं असतं. बँकेमध्ये जसं व्याज, चक्रवाढ व्याज जशा पद्धतीनं होतं ना, तशा पद्धतीनं याचा संचय केला जातो. लक्षात ठेवा. आणि तुम्ही या जन्मात जे करताय, आता येऊन या जन्मात करताय, त्याला क्रियमान म्हणायचं. काय म्हणायचं? क्रियमान. आणि हे कर्म तुम्ही जर चांगलं केलं, आता मला सांगा, तुम्ही हे जर कर्तव्य कर्म आता 12वीला आहात का नाही तुम्ही, मग 12वीच्या वर्षामध्ये चांगलं कर्तव्य कर्म केलं तर मार्क चांगली मिळतील का कमी मिळतील तेवढं सांग. काय का नाही. म्हणजे मनुष्य जन्मात येऊन काय खावं, काय प्यावं, कुणाला किंमत द्यावी, पहिली महत्वाची गोष्ट या जीवाने पहिला नतमस्तक, ज्यांच्या पोटी सृष्टी तुम्हाला कुणामुळं पाहायला मिळाली, आई वडिलांमुळं. त्यांना प्रेरणा देणारा कोण? तो त्याचा अंश आपल्या आई वडिलांमध्ये आहे. आणि त्या दोघांचं एकत्रीकरण करून, आता पहा नीट लक्ष द्या, हे हाही पूर्ण आहे, हाही पूर्ण आहे, परंतु पूर्ण अरे बरोबर आहे का नाही. तेव्हा हाही किती आहे? पूर्ण आहे, म्हणजे डिप्लॉइड आहे. किती आहे? डिप्लॉइड म्हणजे 2. आणि हाही पूर्ण आहे. अरे बरोबर आहे का नाही. ते एकत्रित येतात म्हणजे 2 गुणिले 2चा गुणाकार किती? बरोबर आहे का नाही. हे गणित आहे. पण संसारात असं नाही. 2 गुणिले 2 बरोबर 1 आणि एकूण 3. कळलं का मी काय काय म्हणतोय ते. ज्या अर्थी असं होतंय त्या अर्थी जेव्हा एकत्रित येतात तेव्हा स्त्री शक्ती मियासिस होतं, हे माहित आहे सर्वांना. अरे होतं का नाही रे. म्हणजे हे 2n काय केलं जातंय? n. वडिलांच्या 2n मधलं काय केलं जातंय? n. आणि हे n आणि हे n एकत्रित येऊन, हे कळालं का इथपर्यंत. हां, मग आता पुढे फार महत्वाच्या गोष्टी आहेत लक्षात ठेवा. हा जन्म इथपर्यंत आपणाला मिळाला, मग ज्यांच्या कृपेने मिळाला त्यांच्या चरणी नतमस्तक होणं हे योग्य का अयोग्य? म्हणजे आईवडिलांच्या पाया दररोज पडलं पाहिजे. मग मी काय चुकीचं सांगतो का? आता यातले काही जण पडत नाही, ती गोष्ट निराळे. आलं का लक्षात. बरं, पाया पडण्यासाठी आईवडीलच आपल्याजवळ असले पाहिजेत असं नाही. पुन्हा कोणाला यातला आईवडिलांचा चेहरा आठवत नाही. सगळ्यांनाच आठवतो का नाही. ते या विश्वात असो अथवा नसो, तिचा चेहरा, जिने आपल्याला जन्म दिला, ज्याने आपणाला जन्म दिला, त्यांचा चेहरा आठवतो का नाही तुम्हाला? हां, अरे कळालं का. हे पहा, अनेक कारण आहेत बरं का आपल्या आयुष्यामध्ये अडचणी येण्यासाठी. इतकी काही कारण आहेत, लघु पापे इतकी काही आपल्याकडून घडून जातात. अतिशय सूक्ष्म स्वरूपात ही पाप असतात. आता मला सांगा, क्लास सुटल्यानंतर तुम्ही घरी जाताना रस्ता स्वच्छ असणार आहे, काही सुद्धा नसणार आहे, एक सुद्धा प्राणी त्या रस्त्यावरती असणार नाही. असणार का नसणार आहे? असणार आहे ना रे. न कळत त्यांच्यावर पाय देऊन आपण जातो पुढे. जातो का नाही? मरून जातं ते. अरे होय का नाही. रात्रंदिवस लक्षात ठेवा, आपण जिच्यावरती उपजीविका करतो त्या धरणी मातेला रात्रंदिवस पायात चप्पल घालून तुडवतो. तिनं कधी आपल्याकडे तक्रार केली का? का रे लात मारतोयस मला? म्हणजे मनुष्य जन्माला येऊन क्षमा आपल्यामध्ये किती असणं आवश्यक. का अहंकार असणं योग्य आहे सांगा बरोबर. अहंकार जर असेल, मी केलं, आपल्या इच्छेनं जर कुठलं कार्य घडत नसेल तर मी केलं, ह्याला हे म्हणण्याला काय अर्थ आहे का सांगा. बरं, हे शरीर माझं आहे तुम्ही म्हणता, शरीराचा कोणता अवयव तुमचा ऐकतो तेवढं सांगा. ऐकतो का कोणता अवयव? नाही ना रे. कोणताच शरीराचा अवयव तुमचं ऐकत नाही. तरी सुद्धा आपण हा देह म्हणजे मी म्हणतोय, म्हणजे घरालाच काय केलंय. आता तुम्ही ज्या क्लासमध्ये आहात त्या क्लासच्या भिंती आणि तुम्ही समान आहे का वेगवेगळा आहे सांगा बरं.
अरे होते नाही. तसं या देहामध्ये जो सोल आहे त्याला आपण आत्मा म्हणतो. काय म्हणतो? आत्मा. आणि हा कुठे राहतो ते मी सांगितलं. ईश्वरा सर्वभूताना हृदयशार्जुन तिष्ठती. हृदयामध्ये हेही सांगितलंय की सायनोॲट्रियल नोड. अरे सांगितलं का नाही? गोल लक्षात ठेवा, नोड आहे नोड. आणि त्या नोडमध्ये ही अद्भुत शक्ती, त्याचा अंश असलेली ती फक्त एवढं कार्य करते बघा. आलं का लक्षात? अरे कळलं का रे? हां, हे कशामध्ये? मसलमध्ये. कशामध्ये? मसल. दॅट्स वाय ह्युमन हार्ट इज कॉल्ड ॲज अ मायोजेनिक इन नेचर. कसलं? कारण सर्व कार्य लक्षात ठेवा, जिथे भगवंताचं अस्तित्व आहे. तुम्ही म्हणाल सर हृदय आहे म्हणून आपण आहोत, म्हणजे तुमचं असं होतंय सर ही खोली क्लास आहे म्हणून मी आहे. काय संबंध आहे कायचा? अरे काय संबंध आहे का? हां, नीट लक्ष द्या मी काय म्हणतोय त्याच्यावर. यापासून तुम्ही भिन्न आहात लक्षात ठेवा. भरपूर काही चिंतन तुम्हाला दररोज तर सांगतोच बाळा, परंतु आज वेगळ्या स्वरूपाने तुम्हाला सांगतोय. याचं केवळ कारणही हे आहे लक्षात ठेवा की जीवनामध्ये बरेच काही आपल्या टप्पे, त्या टप्प्यामध्ये काही महत्त्वाच्या टप्प्यावरती निर्णय घ्यायला लावणारा बी तोच असतो, निर्णय घेणारा बी तोच असतो. फक्त आपण समजतो मी हे केलं नसतं तर असं झालं नसतं, पण करायला लावणाराही तोच आहे, करणाराही तोच आहे. मग श्रेय फुकटचं आपण घेतल्यामुळं दुःख आहे का सुख आहे सांगा बरं? दुःखाची प्राप्ती. हे माझ्यामुळं घडतंय हे जे म्हणतोय, त्याच्यामुळं जे काय कर्तव्य कर्म करताय ते कर्तव्य कर्म करायला बसलं की प्रथम ज्याच्या आशीर्वादामुळं, ज्याच्या कृपेमुळं आपण 12वीत आलोय, होय का नाही? म्हणजे मनुष्य जन्म आपल्याला मिळालाय. अरे होय का नाही? त्यांना प्रथम हात जोडले पाहिजेत का नाही? आपण म्हणतो का नाही लय भारी सर आहेत का, मला 9वीतनं 10वीत घातलं. अरे होय का नाही रे? मग त्याचं गुणगान गातो का नाही आपण? ज्यांनी आपल्याला वरच्या वर्गात घातलं त्याचं गुणगान गातोय का नाही रे? मग ज्यांनी मनुष्य जन्म दिला त्याचं गुणगान गायलं पाहिजे का नाही तेवढं सांगा. लक्षात येत आहे ना तुमच्या काय? हां हां, म्हणजे गुणगान गायला लावणारा तो आहे. हे गुणगान कोणाला गायला लावलं? आई वडिलांना. त्यांच्या पोटी आपला जन्म झाला कशासाठी? त्याचं गुणगान गाण्यासाठीच. मग ते गुणगान गात गात जर तुम्ही कर्तव्य कर्म तुमचं, मग काही असू द्या, प्रत्येकाचं कर्तव्य कर्म कसं आहे? वेगळं आहे. लक्षात येते का तुमचं? शेतकऱ्याचं कर्तव्य कर्म वेगळं. आलं का लक्षात? उगा शेतकरी रानात 10 एकर ऊस लावलाय आणि अभ्यास करत बसलाय, 12वीची पुस्तकं वाचत बसलाय, 2 महिने फिरकलाच नाही. ते नाही ना तुझं कर्तव्य कर्म. त्याचं कर्तव्य कर्म वेगळा. अरे आहे का नाही? त्याने गेलं पाहिजे, वेळच्या वेळेला काय केलं पाहिजे, पाणी दिलं पाहिजे, होय का नाही रे? नाभिकाचं कर्तव्य कर्म वेगळा, पंक्चर काढणाराचं कर्तव्य कर्म वेगळा आहे. म्हणजे व्यक्ती जेवढ्या, मात्र हे सर्वजण कुणाच्या अंश आहेत बाळांनो? एकाचेच. मग असं जर असेल तर मी अमक्या जातीचा आहे, मी तमक्या जातीचा आहे, सर मी ख्रिश्चन आहे, सर मी हिंदू आहे, सर मी मुसलमान आहे, हे म्हणण्याला काय किंमत आहे का सांगा? आहे का? म्हणजे हे तुमच्या लक्षात येईल की हे जे म्हणवणारे आहेत त्यांनाच कळालं नाही आपण कोण आहेत. जे म्हणतात ना मी मुसलमान आहे, मी हिंदू आहे, त्यांनाच कळालं नाही आपण कोण आहे ते. प्रथम आपण कोण आहे ते समजलं आणि इच्छा न ठेवता, अरे तुम्ही इच्छा ठेवून काय तुमचं पूर्ण होतंय सांगा बरं बघू? हां, काहीच नाही. हे बघ, त्याला नतमस्तक होऊन मी कर्तव्य कर्म करतोय,
फळ द्यायचं का न द्यायचं आणि हे कसं कर्तव्य कर्म करून घ्यायचं हे तुला स्वाधीन आहे. आलं का लक्षात? तुझ्याकडून कर्तव्य. हे पहा, जगामध्ये अशी स्थिती आहे, भांडणं होतात, लग्न जमत नाही. देण्यात आलं का तुमच्या? कळलं का? अडथळे येतात आपल्या जीवनामध्ये, अडथळे येतात. त्या सर्वासाठी कारणं घे, कारण त्याला कळतच नाही आपण काय करतोय. वास्तविक पाहता मी सांगताना, असं देव सांगताना दुर्लक्ष करणारे बी आहेत ना. मग त्यांनी दुर्लक्ष केलं की त्यांचा फायदा होईल का तोटा होईल? तसंच आहे बघा. दुःख का भोगावं लागतं? आपण म्हणतो अरे तो फार सुखी आहे, तो फार दुःखी आहे. वास्तविक पाहता बरं का, जन्माला आलोय आपण आनंद घेऊन. आलं का लक्षात? आणि आशा करतोय सुखाची, आणि ज्याच्यात आशा करतोय त्याच्यामध्ये सुख नाहीये, आनंद नाहीये. मागे वळून जरा थोडंसं पाहिलं की ज्यांनी हा आपणाला देह दिला, ज्या कारणासाठी दिला, ते जर तुमच्यापैकी प्रत्येकाने विचार केला, लक्षात ठेवा, तर माझ्या मते जगात दुःखी कोणच असू शकणार नाही. प्रत्येकजण कसा असू शकेल? आनंदी असू शकेल, जर व्यवस्थितरित्या कर्तव्य कर्म केलं तर. आता बऱ्याच जणाला असं वाटत असेल बघा, तुमच्या इच्छेनं कुठलं कार्य होतं तेवढं सांग. अहो भूक सुद्धा तुमच्या इच्छेनं लागत नाही हो. का लागते सांगा बरोबर? नाही हो. लक्षात ठेवा, एवढं जर असेल तर आपण मी करतो हे म्हणण्याला काय किंमत आहे का? आयुष्यामध्ये फक्त एवढंच करा बाळानं, कधीही काहीही घडू द्या, हे मी केलं हा जो अहंकार आहे तो अहंकार नको आहे. आलं का लक्षात? आणि हे अहंकार गेला. संतांनी हेच सांगितलं. दत्तगुरूंची आरती म्हणताना एकनाथ महाराजांनी तिथे वर्णन केलंय, मी तूपणाची. मी भगवंताला शरण गेल्यामुळं काय झालं? मी तूपणाची झाली बोळवणं, म्हणजे मी राहिलो नाही आणि तो राहिला नाही. म्हणजे जशी मिठाची हत्तीन केली आणि त्या हत्तीनं समुद्रातलं मीठ कसलं आहे हे बघण्यासाठी समुद्रात उडी घेतली आणि तिनं सांगितलं कसलं मीठ आहे ते. हा काय झालं सांगा बरं? देव पहावयाशी गेलो, देवची झालं. कळलं का? देव पाहण्याची वस्तू पदार्थ नाहीये, तो काय करायचा आहे? अनुभवायचा आहे. आणि हा अनुभवण्यासाठी आपल्याला ज्यांनी जन्म दिला त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपण दररोज आपलं कर्तव्य कर्म. आता तुमचं कर्तव्य कर्म, विद्यार्थ्याचं कर्तव्य कर्म काय आहे? बोंबलत फिरणे. काय आहे सांगा बरोबर? अभ्यास करणे. बरोबर आहे का नाही? मग हे कर्तव्य कर्म जर व्यवस्थित तुम्ही केलं तर तुम्हाला मार्क व्यवस्थित मिळतील का नाही बाळांनो? शुभ दिनी शुभ संदेश दिला आणि थोडक्या शब्दामध्ये. आलं का लक्षात? तर तो तुम्ही अवलंबात आणावा असं मला वाटतं. आणायचा का नाही आणायचा ते तुम्ही ठरवा, कारण कोणी आणावा अशी बी इच्छा ठेवत नाही आणि कोणी न आणावा म्हणजे कुठल्याच प्रकारची इच्छा न ठेवता मात्र कार्य केलं का नाही? घडून गेलं का नाही कार्य? हां, घडून गेलं, माझ्या तोंडातून बाहेर पडलं. आता किती जणांनी आपलं आजमावायचं कार्य हे करायचं, हे ज्याच्या त्याच्या म्हणजे सर त्याला लय मार्क पडतात, मला कमी पडतात, शेजारच्याचं पाहून आपण दुःखी आहे. दॅट्स वाय जर जॉयफुल लाईफ जगायचं असेल तर फर्स्ट नो कंपॅरिझन, तुलना करायची नाही. सर तो तसा आणि मी असा. कळतंय का? मी नेहमी तुम्हाला उदाहरण सांगतो पहा. आपला मुलगा नापास झाला याचं दुःख कोणत्याच आई वडिलांना नाही, शेजाऱ्याचा पास झालाय. कळतंय का? मी काय दुःख त्याच्यामुळे आहे. आपला मुलगा नापास झाला याच्याबद्दल दुःख आहे का कुणाला? नाही ना. शेजाऱ्याचा पास झालाय हो, दुःख त्याच्यामुळे आहे. लक्षात ठेवा. तर बाळांनो,
तुमच्या लक्षात आलेल्या असेल सर्व गोष्टी. शुभदिनी शुभचिंतन व्हावं ही अपेक्षा आणि तुमच्या चरणी हे आजचं पुष्प आहे ते अर्पण करतो आणि पूर्णविराम देतो. आता ब्रेक होईल पुढे आणि पुढे ब्रेक झाल्यानंतर इथंच यायचं आहे, टीचिंग चालू होईल. आलं का लक्षात? सगळ्यांनाच रिप्रोडक्शन आहे का नाही? आहे का नाही?